मित्रांनो नमस्कार. नवीन वर्ष आलं 2025. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत एक अत्यंत चांगला प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व स्टेक होल्डर्सना, त्यातही विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं वाचन करण्यासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठं, सर्व महाविद्यालयं, प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय ग्रंथालय या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि राबवले जाणार आहेत. आजकाल वाचन संस्कृती कमी झाली याची चर्चा अनेकदा होते. मला मात्र तसं फारसं वाटत नाही. तसं जर असतं तर विना गवाणकर यांच्या एक होता कारभार याची 50 पेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या नसत्या. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी प्रकाशित झालेलं, काही वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाच्या सुद्धा कित्येक आवृत्त्या निघाल्या नसत्या. म्हणजे पुस्तकं वाचली जात आहेत म्हणूनच ती छापली जात आहेत. मात्र त्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण खूप कमी आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुस्तकांच्या पर्यंत जातील. मोबाईल मधला आपला स्क्रीन टाइम जो आहे तो थोडासा कमी करून पुस्तक हातात घेऊन ते वाचतील, अशी एक प्रामाणिक अपेक्षा या उपक्रमाच्या पाठीमागे आहे आणि त्यातून वाचन संस्कृती वाढेल असं अपेक्षित आहे. हा उपक्रम खरंच खूप चांगला आहे आणि या उपक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री महोदय नामदार चंद्रकांतदादा पाटील, मंत्रालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर सर या सर्वांचं अभिनंदन करायला हवं. हा उपक्रम जो आहे तो उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच पुस्तकापर्यंत नेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यानं आजवर केवळ मोबाईल मधलंच वाचलेलं आहे त्या विद्यार्थ्याला पुस्तकापर्यंत नेणं आणि पुस्तकाची चव त्याला पाहायला लावणं हे या निमित्तानं घडणार आहे. त्याचबरोबर खरोखरच त्याने मनापासून केलंय की नाही किंवा किती विद्यार्थ्यांनी मनापासून केलंय यासाठी याच्यामध्ये परीक्षणासारखा एक स्पर्धात्मक भाग ठेवलेला आहे आणि त्यांना पुरस्कार सुद्धा देण्याचं त्याच्यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. हे सर्व पाहिल्यानंतर हा आजचा व्हिडिओ तयार करावा असं मला जाणीवपूर्वक वाटलं. त्याचं कारण महत्वाचं आहे. आपल्याकडे पुस्तकं वाचायची शिकवण किंवा सल्ला आपल्याला शालेय जीवनापासून मिळत असतो. वाचाल तर वाचाल हे सुभाषित आपल्याला पाठ झालेलं असतं. वाचणं खूप महत्वाचं आहे, वाचलंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाहीये. मात्र ते वाचन संस्कृतीपर्यंत गेलं पाहिजे आणि वाचनातून आपण ज्ञानसंपन्न होऊन आपलं व्यक्तिमत्व फुललं पाहिजे. यासाठी जे पुढील टप्पे आहेत, पुढील भाग जो महत्वाचा असतो त्या भागांच्या पर्यंत फारशी चर्चा होत नाही. म्हणजे तुम्ही वाचा हा सल्ला मिळतो, पण वाचून करायचं काय हा पुढचा भाग जे आहे त्याच्याबद्दलची चर्चा फारशी होत नाही. आणि म्हणून मला आवर्जून हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही योजना ज्यावेळेस आपण राबवत आहोत त्याच काळात यावर भाष्य करावं असं वाटलं, म्हणून हा आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, पुस्तकं तर वाचलीच पाहिजेत. पुस्तक वाचनामुळं आपण ज्ञानसंपन्न होतो, आपलं व्यक्तिमत्व सुधारतं, आपल्यामध्ये खूप मोठे बदल येतात. त्याचबरोबर चरित्रात्मक पुस्तक जर वाचलं तर एखाद्या माणसाच्या आयुष्यभरामध्ये त्याने घेतलेले जे अनुभव आहेत त्यातील त्याने त्या पुस्तकामध्ये लिहिलेले जे अनुभव असतील ते अनुभव आपण काही तासामध्ये घेऊ शकतो. मात्र यासाठी आपण खूप मनापासून वाचायला पाहिजे. हे वाचन करत असताना सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे आपण वेळ कुठून काढायचा. कारण आज प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे फक्त 24 तास आहेत. हो, प्रत्येकाकडे 24 तास असतात. 24 तासानंतर 1 सेकंदही दुसऱ्या माणसाला एक्सेस किंवा जास्त मिळत नाही. या 24 तासामध्ये मी काय काय करणार हा प्रश्न ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आपल्या दिवसभर आपण काय काय गोष्टी करत असतो याचा एक दिवस संध्याकाळी झोपताना शांतपणे डोळे मिटून विचार करावा.
त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आपण मित्रांशी बाष्कळ चर्चा करण्यामध्ये किती वेळ घालवतो, आपण स्क्रीन टाइम मध्ये किती वेळ घालवतो, त्यात व्हॉट्सअपवर मेसेजेस फॉरवर्ड करण्यात किती वेळ घालवतो, आपण अनावश्यक पद्धतीचे मेसेजेस पाठवण्यामध्ये किती वेळ घालवतो, किती वेळ आपण फोनवरती निष्कारण बोलत असतो. या सर्व गोष्टींचा जर आपण अंदाज घेतला तर आपल्याकडे वेळच वेळ आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणं, अनेक गोष्टी, घटना अशा असतात की ज्या ठिकाणी आपल्याला मानसिक त्रास होत असतो. तो त्रास घेऊन तो प्रसंग, घटना बदलत नसते, मात्र त्या ठिकाणी आपल्याला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडलेला असतो. अशा वेळेस जर एखादं पुस्तक आपल्याबरोबर असेल तर निश्चितच आपला वेळ चांगला जातो आणि त्यावेळी सुद्धा आपल्याला वाचन करता येतं. ज्यावेळेस आपण दिवसभरचा जमा खर्च, 24 तासाचा जमा खर्च मांडू त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की आपल्याकडे खरोखर वेळ आहे. एकदा ह्या वेळेची उपलब्धता झाली की पुढचा प्रश्न येतो, आपण काय वाचायचं. विद्यार्थी मित्रांनी वाचत असताना आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये भविष्यात काम करायची इच्छा आहे, त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांची चरित्र वाचायला हवीत. ही चरित्र 2 कारणासाठी वाचणं आवश्यक असतं. पहिलं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं यश पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीची, समजा बीकॉम ही अर्हता आहे, आपण ती अर्हता धारण केली की आपण लगेच त्या व्यक्ती इतकं मोठं व्हायला पाहिजे. एखादा विद्यार्थी LLB झाला की त्याला लगेचच कपिल सिब्बल सारख्या वकिलांच्या यादीत आपलं नाव यावं असं वाटायला लागतं. मात्र हे घडत असताना, ही लोक इतकी मोठी होत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलेलं असतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागलेलं असतं आणि ते त्यांचे जे अनुभव असतात ते अनुभव आपल्या वाटचालीमध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरणारे असतात. आणि त्यामुळं आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या क्षेत्रातील चरित्रवान लोकांची, थोर व्यक्तिमत्वांची चरित्रे आपण वाचायला पाहिजेत. दुसरा भाग असतो तो म्हणजे आपल्या विषयाशी निगडीत असणारी इतर पुस्तकं वाचणं. हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि अशी पुस्तकं वाचणं हे आपापल्या आवडीनुसार असतं. आपल्याला जो एखादा विषय आवडत असतो त्या विषयामध्ये अवांतर माहिती देणारी पुस्तकं आपण वाचायला पाहिजे. समजा मला विज्ञानाची आवड असेल तर विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र मला वाचायचं असेल तर ऑप्टिक्स हे न्यूटनचं अभिजात पुस्तक आहे. त्या पुस्तकाची आवृत्ती जर आपल्याला मिळाली तर ती आवृत्ती आपण हळुवारपणे उलगडून वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे वाचावंसं वाटतं ते माणसानं वाचलंच पाहिजे. वाचल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळत असतो, त्याच्यातून जे ज्ञान मिळत असतं ते खूप मोठं असतं, महत्वाचं असतं आणि ते आपल्याबरोबर चिरंतन राहणार असतं. आपल्याकडे पैसे असतील तर ते कोणीतरी चोरू शकतं. आपल्याकडची जमीन असेल तर ते कोणीतरी लुटू शकतं. मात्र ज्ञान जे असतं ते ज्ञान आपल्याबरोबर कायम राहत असतं, अगदी आपल्या मृत्यूपर्यंत. त्यामुळं आपण पुस्तकं ही वाचली पाहिजेत आणि त्यासाठी वेळ सुद्धा काढला पाहिजे. आता ही पुस्तकं निवडायची कशी हा पुढचा प्रश्न येतो. पुस्तकाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर किंवा ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर पूर्ण पुस्तक चाळून ते पुस्तक चांगलं किंवा वाईट हे ठरवता येत नाही किंवा आपल्याला किती उपयुक्त आहे हे पडताळणी करता येत नाही. तसं तर कुठलंच पुस्तक वाईट नसतं, कारण त्याच्यामध्ये एखादा तरी विचार आपल्याला आवश्यक असतो, तो असतो आणि तो विचार वाचण्यासाठी ते पुस्तक वाचणं महत्वाचं असतं. मात्र आपल्याकडे जो मर्यादित वेळ उपलब्ध असतो त्या वेळेमध्ये आपल्याला त्या विषयाचं जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचं असेल, त्या विषयाबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक निवडत असताना त्या पुस्तकाची प्रस्तावना किंवा त्या पुस्तकाची पाठराखण आपण वाचली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला पुस्तक नेमकं कसं आहे, कशा पद्धतीचं आहे, त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे याचं आकलन होतं आणि त्यावरून आपण ते पुस्तक निवडू शकतो. तसं पुस्तक आपल्याला चालता येणे इतका वेळ असेल तर अधूनमधून पानं उलटत आपण कंटेंट कशा पद्धतीचं आहे हे पाहिलं तरी सुद्धा आपल्याला पुस्तकाची निवड करता येते. पण जर पुस्तक आपल्याला अगोदरच माहीत असेल तर काउंटरवरती जाऊन आपण थेट पुस्तक मागून ते घेऊ शकतो. मग ती खरेदी असेल किंवा आपल्या ग्रंथालयातल्या खात्यावरती आपल्याला पुस्तक घ्यायचं असेल. हे पुस्तक आपण घेतलं, पुस्तक घेतल्यानंतर ते वाचायचं कसं. अनेकांना पुस्तक वाचताना म्हणे झोप येते. खरंय,
खूप वेळ जर आपण मन एकाग्र करून पुस्तक वाचत राहिलो तर डोळे शिंतात आणि आपोआप झोप यायला सुरुवात होते. आणि पुस्तक वाचत झोपणं याच्या इतकं दुसरं सुख नाहीये. त्यामुळं अशी जर कुणाला झोप येत असेल तर त्यांनी झोपताना पुस्तक अगोदर 10-20 पानं, 30 पानं, 40 पानं काही जी वाचायची ते वाचावी आणि तसंच पुस्तक वाचत वाचत जोपर्यंत झोप येते तोपर्यंत ते ठेवावं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पुस्तक पुढे कंटिन्यू करत असताना, पुढे वाचायला सुरुवात करत असताना काल वाचलेल्यातलं आपल्याला काय काय आठवतं हे जाणून मग पुढे पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे. कारण 3-4 पानं कदाचित डोळ्यावरती झोप आलेली असताना आपण चाललेली असतात, मात्र ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलेली नसतात. म्हणून आपलं वाचन हे मेंदूपर्यंत पोहोचणार असलं पाहिजे. आपण शांतपणे ते पुस्तक वाचायला पाहिजे. आपल्या मेंदूपर्यंत जे विचार आपण वाचतोय, जे कंटेंट आपण वाचतोय ते पोहोचलं पाहिजे. पुस्तक वाचन हे व्यक्तिमत्व विकासापर्यंत जायचं असेल तर पुढचे टप्पे खूप महत्वाचे आहेत आणि ते टप्पे फारसे चर्चेत येत नाहीत. म्हणजे कसं आहे की मी नेहमी सांगतो की कोणतंही पुस्तक वाचावं, जे हातात पडेल ते वाचावं. कारण जे पुस्तक वाईट आहे असं म्हटलं जातं त्याच्यातही एखादा विचार, एखादी गोष्ट चांगली असू शकते. आणि माणसानं कुठलंही पुस्तक वाचत असताना नेहमी त्याच्यामधले चांगली वाक्य, चांगले विचार हे शोधत राहायला पाहिजे. हे चांगले विचार, चांगली वाक्य जी आहेत ते आपल्या मेंदूमध्ये साठवली पाहिजेत. म्हणजे वाचन करणे, त्यानंतर त्याच्यातले चांगले विचार किंवा चांगली वाक्य आपल्या मेंदूमध्ये साठवणे. वाचा, वेचा आणि साठवा. कारण पुस्तक 200 पानाचं असेल तर त्याच्यात कदाचित 10च वाक्य किंवा 10 ठिकाणी मांडलेले विचारच इतके सुंदर असतील की ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणारे असतील. तर असे विचार कुठले आहेत ते आपण वेचायला पाहिजेत आणि ते विचार पुढे साठवायला पाहिजे. वाचा, वेचा, साठवा या 3 भागापर्यंत आपण आलो. आता मेंदू आपला इतका मोठा आहे की तुम्ही लाखो पुस्तके जरी वाचली आणि त्यातले विचार असे संग्रहित करायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्या मेंदूमध्ये असणारी जी मेमरी आहे, स्मृती आहे, ती कधीही पूर्ण भरणार नाही आणि त्यामुळे आपलं डोकं हँग होण्याचा प्रश्नच येत नाही. वाचा, वेचा, साठवा नंतर ज्या वेळेस आपल्याला मोकळा वेळ असतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला काहीच करता येण्यासारखं नसतं, अशा निवांत क्षणी जे विचार आपल्या मेंदूमध्ये आपण साठवलेले आहेत ते विचार आपण आठवायला पाहिजेत. आणि हे विचार आठवल्यानंतर आपोआपच त्या विचाराभोवती, त्या प्रसंगाभोवती, त्या घटनेभोवती आपल्या मनामध्ये विचारांचं एक चक्र सुरू होतं. म्हणजे पहा, वाचा, वेचा, साठवा, त्यानंतर आठवा. आठवल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होते. ज्यावेळेस असा आपण विचार करायला लागतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये त्यानुरूप विचार तयार होत जातात. स्वतंत्र विचार प्रणाली आपली बनायला सुरुवात होते. एक मतप्रवाह आपला स्वतःचा विकसित व्हायला सुरुवात होते आणि त्या विचारानुसार आपण बोलायला सुरुवात करतो. म्हणजे उच्चार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. ज्यावेळेस आपण असे उच्चार करायला लागतो, एक वेगळी काहीतरी शैली बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्यानुसार आपलं आचरण सुद्धा नकळतपणे बदलत जात असतं. त्यामुळं वाचनापासून सुरुवात झालेली जी गोष्ट असते ती आपल्या आचरणापर्यंत येते आणि ज्या वेळेस वाचा, वेचा, साठवा, आठवा, विचार करा, उच्चार आणि आचार आपोआप बदलतात. हे सगळं ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक पद्धतीचे बदल घडून आलेले असतात. आणि म्हणून वाचन जे करायचं ते आपलं आचरण बदलेपर्यंत यायला हवं. त्यावेळेस वाचन संस्कृती आपल्यामध्ये रुजली असं आपण म्हणू शकतो. केवळ वाचलं, त्यातली घटना आपल्या लक्षात राहिली, पण त्या घटनेबद्दल आपलं स्वतःच काही मत नाही आहे, त्याच्याबद्दल वेगळे पण आपल्याला काही जाणवत नाही. असं वाचन जे आहे त्याच्यातून केवळ आपल्याला माहिती मिळू शकते. पण केवळ माहिती मिळत असेल, माहिती जर साठवून ठेवू शकत असू तर ती आपल्या संगणकामध्येही साठवता येते, मोबाईलमध्येही साठवता येते. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. ते यंत्र आहे, आपण माणूस आहोत आणि माणसाला स्वतंत्र विचार करण्याची ताकद आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
हे यासाठी सुद्धा खरं तर महत्वाचं आहे. डार्विननं सांगितलं की जो भाग माणूस किंवा एखादा प्राणी वापरत नाही तो भाग हळूहळू नामशेष व्हायला सुरुवात होते किंवा नष्ट होत जातो. माणसाचं शेपूट म्हणे अशाच पद्धतीनं गेलं. जर आपण आपल्या मेंदूचा एवढी मोठी क्षमता असणाऱ्या या स्मृतीस्थानांचा उपयोग जर नाही केला तर ती स्मृतीस्थानं आपोआप कमी व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि असं मी नाही, डार्विननं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला आपला मेंदू हा जास्तीत जास्त वापरलाच पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा वाचन आवश्यक आहे. ह्या सर्व टप्प्यातून वाचा, वेचा, साठवा, आठवा, विचार, उच्चार, आचार ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व बदलतं. मात्र त्यामुळे स्वतःपुरती वाचन संस्कृती विकसित होऊ शकते. वाचन संस्कृती फक्त स्वतःपुरती मर्यादित न राहता ती समाजामध्ये पसरणं आवश्यक आहे. कारण समाजामध्ये जर वाचन संस्कृती वाढली तरच खऱ्या अर्थानं समाज ज्ञान संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी मग आपण काय करायला पाहिजे तर मित्रामित्रामध्ये आपण ज्यावेळेस गप्पा मारतो त्यावेळेस आपण जे पुस्तक वाचलेलं असतं त्या पुस्तकाबद्दल आवर्जून चर्चा व्हायला पाहिजेत. मी हे पुस्तक वाचलंय, त्याच्यामध्ये अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे विचार आहेत. समजा प्लुटोचे विचार, प्लुटोचं तत्वज्ञान या विषयावरचा एखादा ग्रंथ जर विद्यार्थ्यांनी वाचलेला असेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या लेखकाने त्याच्याबद्दलच लिहिलेलं असेल तर दोन्हीमध्ये मांडणी करताना काय फरक आढळलेला आहे याच्यावरती दोन मित्रांमध्ये सुसंवाद घडू शकतो. बऱ्याच वेळा असं असतं की दोन मित्र किंवा 4-5 व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस अशा गोष्टींच्यावरती चर्चा होत नाही. ती चर्चा तिथं उपस्थित नसलेल्या व्यक्तीवर होण्यापेक्षा आपण वाचलेल्या पुस्तकांच्या वरती जर व्हायला लागली तर दुसऱ्याने कुठलं पुस्तक वाचलंय, त्यात काय चांगलं आहे हे आपल्याला कळू शकतं आणि आपलं पुस्तक निवडण्याचं काम सोपं होतं. आणि ज्या वेळेस अशी चर्चा व्हायला सुरुवात होईल, दुसऱ्याने वाचलेले पुस्तकातले चांगल्या गोष्टी जाणून घेऊन आपण ते पुस्तक वाचायचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपोआपच वाचन संस्कृती विस्तारित होत जाईल, समाजामध्ये ती प्रसृत होत राहील आणि त्यातून महाराष्ट्रातील संपूर्ण समाज हा ज्ञानसंपन्न समाज होईल यामध्ये शंका नाही. महाराष्ट्र ज्ञानसंपन्न होण्यासाठी सर्व घटकांनी हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत गंभीरपणे राबवायला पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाने मनापासून सहभागी व्हायला पाहिजे, तरच हे घडू शकतं. अर्थात 100% याच्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं मला कधीच वाटत नाही. मात्र जे विद्यार्थी सहभागी होतील त्या विद्यार्थ्यांनी, जे घटक यामध्ये सहभागी होतील त्या घटकांनी मनापासून याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं आणि या प्रकल्पानंतरही वाचनाचं वेड हे आपल्या मनाला लावून घेतलं पाहिजे. माणसानं एखाद्या गोष्टीसाठी वेड होणं कधीही चांगलं असतं, मात्र ते वेड लागण्याचं कारण जे आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि पुस्तकांचं वेड लागणं, वाचनाचं वेड लागणं हे आपल्या व्यक्तिमत्वाला फुलवण्यासाठी असणारं टॉनिक आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून आठवड्यातून एक पुस्तक वाचलं पाहिजे. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये आपण अनेक संकल्प नवीन करत असतो, त्यातला हा एक महत्वाचा संकल्प प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि दररोज किमान पुस्तकातील 20 पानं मी वाचणारच असा स्वतःच्या मनाशी एक दृढ निश्चय केला पाहिजे आणि तो वर्षभर पाळत राहिला पाहिजे. असं ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपण स्वतःला समृद्ध करत जाऊ, समाजाला समृद्ध करत जाऊ, महाराष्ट्राला समृद्ध करत जाऊ आणि त्यातूनच ज्ञानसंपन्न महाराष्ट्र निश्चितपणे घडेल यात शंका नाही. धन्यवाद.